नमस्कार मित्रांनो, मी आकाश कांबळे पुन्हा आपल्या आकाश कांबळे ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आजचा टॉपिक असा आहे की आपल्याला आणखी पण ट्रिप मिळाली नाही आहे. आपण शनिवारपासून 500 जेव्हापासून ट्रिप खाली केली तेव्हापासून पुण्यामध्ये चाकणलाच उभे आहे. आणि इथं पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस पडल्यामुळं म्हणजे थंडी पण खूप जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण 100 ट्रान्सपोर्टला कॉल केला, पण काल रविवार असल्यामुळं कुठले ट्रान्सपोर्ट ओपन नव्हतं, त्यामुळे सोमवार निघाला. आज बघू आपण कुठं ट्रिप भेटते, कुठं जायचं भेटते, कसं भेटते, काय भेटते. माझी तर इच्छा आहे की एकदा आपण गोवा जे आहे ते एक्सप्लोअर केलं पाहिजे. गोव्याचा रस्ता इथं टर्निंगवर पण एक सिग्नल आहे, तिथं पण जाम लागतो. म्हणजे कमी कमी 3 ते 4 किलोमीटर जाम लागतो. बघा सकाळीच तुम्हाला हा रोड एकदम असा एमटी, म्हणजे हे एवढ्या गाड्या असताना याला एमटी म्हणताय हो. कारण की इथं मग थोड्या वेळानंतर 10च्या नंतर पूर्ण चक्का जाम असतो, गाडी काय टू व्हीलर पण जात नाही समोर. आणि इथं MIDCमध्ये काम करणारे पण खूप वर्कर लोक म्हणजे उभे राहतात. कोणी हमाल, कोणी काय. सगळेजण आपापल्या आयुष्यात बेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा तिथं माणसं उभी दिसतात, कमी आहे आणखी. थोड्या वेळानं अर्धा एक तासानं आणखी इथं वाढतील लोक. प्रत्येकजण घरदार सोडून इथं बाहेरगावी आलेला मेहनत करण्यासाठी. कोणी कंपनीत जॉब करते, कोणी गवंडी काम करते, कोणी स्टाईल फिटिंगचे काम करते. प्रत्येक वेळा आपल्याला काहीतरी चालू करायचं. आता आपली एक गाडी आहे, आपल्या नाशिकमध्ये एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये पण श्रावण समोर असल्यामुळे जर पहिले काही रिस्पॉन्स नव्हता ना, आता गणपती असल्यामुळं पण काही रिस्पॉन्स नाही. त्र्यंबक रोडला, महादेवाच्या रोडला. बघू आता काय होतं. नमस्कार मित्रांनो, मी आकाश कांबळे पुन्हा एकदा आपल्या आकाश कांबळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता गेले 2 दिवसपासून आपल्याला म्हणजे जे आपण 500ची ट्रिप खाली गेली त्यानंतर आपल्याला कुठली ट्रिप भेटली नाही. त्यामुळे आपण 2 दिवस झाले पुण्यामध्येच थांबलेलं आहे, चाकण येथे. बघा ड्रायव्हरांचं आयुष्य एवढं पण सोपं नसते की जिकडं मन असलं तिकडं फिरा, हे करा ते करा. गाड्या खूप आहेत, आता भाडं वगैरे भेटणं खूप कठीण असते. तर 2 दिवसापासून मी इथंच थांबलेलो आहे गाडीमध्ये चाकणला. इथं बघा चाकणमध्ये म्हणजे पुण्यामध्ये पाऊस पण आहे. सकाळचे किती आता 7 वाजले. आपली गाडी असाल तशीच उभी आहे. म्हणजे किती मेहनत करा, काही करा, तुम्हाला जेवढं भेटायचं तेवढंच भेटते. तुम्ही स्वतःहून जास्त म्हणजे किती मेहनत केली, किती प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला तरी तुझं यश कधी मिळते याचा तुम्ही काही अंदाजा लावू शकत नाही. बघू आज काल रविवार असल्यामुळं पण ट्रान्सपोर्ट बंद होतं. शनिवारी तर आपली गाडी खाली झाली त्यामुळं काही भाडं भेटलं नाही. तर आज सोमवार आहे, आज बघू काही भेटते का नाही भेटत. भेटायला तर पाहिजे, कारण की आपण ट्रान्सपोर्टवाला 100 कॉल करतो. म्हणजे जस्ट डायल गुगलवर सर्च करायचं, ट्रान्सपोर्ट इन पुणे, जेवढे नंबर भेटले सगळ्यांना कॉल करायचा. कोणी ना कोणी एखादं तरी भाडं देणारच कुठलं पण. असं आहे. मग बघू आता. जर एखादं भाडं भेटलं मी तर म्हणतो की गोव्याचं किंवा हरियाणाचं भेटलं पाहिजे. तिकडचं म्हणजे तुम्हाला रस्ता वगैरे दाखवता आला पाहिजे मला एकदम छानपैकी. बरोबर. चला बघू मग आता काय होतं. हे बघा सकाळ चाकणमधली, पुण्यामधली सकाळ बघा कशी असते. आता इथं काही ट्रॅफिक नाही आहे, पण थोड्या वेळानं म्हणजे 10 वाजले की पूर्ण हा जो पूर्ण रोड आहे ना पूर्ण जाम होतो. तिथून ते सिग्नल आहे मेन, तिकडं पण म्हणजे 1 किलोमीटरची लाईन लागते.